महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघडपणे चव्हाट्यावर आलीय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीकडे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी थेट पाठ फिरवली आहे. माजी खासदार हेमंत गोडसेंच्या या अनुपस्थितीमुळे नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय. नाशिकमध्ये शिंदे गटात सर्व काही आलबेल नसल्याचं आता उघड झालंय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्यव्यापी संघटना बांधणीची ही पहिलीच महत्त्वाची बैठक मानली जात होती. बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र नाशिकमध्येच हजर असूनही माजी खासदार हेमंत गोडसे यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलीय. माजी खासदार हेमंत गोडसे व अन्य यांच्या अनुपस्थिती संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोजक्या शब्दात आपलं मत व्यक्त केलं. आज मला वाटतं त्यांचं काय पर्सनल काम होतं, त्याच्यामुळे जे आहे ते उपस्थित राहू शकले नाही. माझं देखील त्यांच्याशी जे आहे ते बोलणं झालेलं. गेल्या काही दिवसांपासून हेमंत गोडसे पक्षात दुर्लक्षित असल्याच्या चर्चा होत्या. नव्या कार्यकारिणीत त्यांना डावलण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या बैठकीनंतर आता थेट खासदार श्रीकांत शिंदेंच्या बैठकीवरच गोडसेंनी बहिष्कार टाकल्याने या चर्चांना उधाण आलंय. पक्ष संघटनेत स्वतःला डावललं जात असल्याच्या भावनेतून गोडसे सध्या प्रचंड नाराज असल्याचं समजतंय. हेमंत गोडसे पक्षात राहूनच आपली नाराजी उघड करणार की आगामी काळात एखादा मोठा आणि धक्कादायक राजकीय निर्णय घेणार? गोडसेंची पुढची भूमिका काय असेल याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.